नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युजन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मी वैशाली पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर विद्यार्थ्यांनो, आपण पाहतोय इयत्ता 5वीचं नवनीत मार्गदर्शक सराव पुस्तिका आहे. त्यामधील गणित विषयाच्या सर्व स्वाध्यायांचे स्पष्टीकरण. तर आज आपण पाहतोय 1 ते 100 या संख्यांवरील किंवा अंकांवरील जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांचा स्वाध्याय हा आपण आज अभ्यासणार आहोत. तर स्वाध्यायाकडे वळण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करायला देखील विसरू नका. जर काही शंका असतील तुम्हाला कोणत्या तर दुसऱ्या स्वाध्यायाचे किंवा दुसऱ्या इयत्तेचे तुम्हाला करण हवे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये देखील कमेंट करू शकता. चला तर वळू आपण आता स्वाध्यायाकडे. बघा, प्रश्न पहिला आहे, 11 ते 100 पर्यंतच्या किती संख्यांच्या दशक स्थानी 0 हा अंक असतो. दशक स्थानी म्हटले आपण जर 11 ते 100 मधल्या 10, 20, 30, 40 अशा संख्या घेतला तर त्याच्यामध्ये 0 हा अंक आहे, पण तो कोणत्या स्थानी आहे? एकक स्थानी असतो. मग आपला फक्त 100च हा अंक असा एकच संख्या आहे जिच्या दशक स्थानी म्हटला तर दशक स्थानी म्हटले म्हणून दशक स्थानी हा आपला 0 इथे मिळतो. म्हणजे कोणता ऑप्शन येणार आहे? बघा, किती संख्यांच्या म्हटले म्हणजे किती संख्या असणार आहेत? 100 ही एकच संख्या म्हणून 4 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. दुसरं आहे बघा, 2 अंकी संख्येत 6 हा अंक असलेल्या संख्या किती? तर 6 हा अंक असलेल्या संख्या किती त्या आपण लिहून काढायच्या आहेत. मी आता इथं लिहून काढलेले आहेत. बघा, इथं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल 16, 26, 36, 46, 56, 60, 61, 62, 61, 62ची पूर्ण लाईन 69पर्यंत. तिथून पुढे 70 येऊ शकत नाही कारण 70मध्ये 6 अंक नसतो. 76, 86, 96. आता 6 अंक असलेल्या किती काय म्हटले आपल्याला? संख्या किती विचारलेत. अंक हा किती वेळा आला आहे म्हटलं तर आपला हा किती वेळा येतो? बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 म्हणजे 19 वेळा येतो. पण अंक हा विचारला तर 19 वेळा म्हणजे 6 66 मधला डबल 6 आपण धरतो. इथं आपल्याला संख्या विचारल्यात म्हणून ह्या इथं 6, इथं 6 आणि इथं 6 म्हणजे 18 एकूण संख्या आपल्या मिळणार आहेत. ऑप्शन क्रमांक 3 नंबरचा आहे तो आपला बरोबर येणार आहे. बघा, तिसरा आहे प्रश्न, 40 ते 92 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असतात त्यापैकी किती संख्यांच्या एकक स्थानी 1 हा अंक असेल. आता 40 ते 92 पर्यंत म्हटले मग संख्या कोणत्या येणार? बघा, 41 येणार, 51 येणार, 61, 71, 81 आणि 92च्या अगोदरची 91. अशा एकूण संख्या किती झाल्या? बघा, आता मी इथं लिहून दिलेलं आहे ते तुम्ही स्पष्टीकरण जरी लिहून घेतलं तरी चालेल. बघा, 41, 51, 61, 71, 81 आणि 91 अशा एकूण आपल्याला 6 संख्या मिळालेल्या आहेत. ह्या 6 संख्या म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. चौथा प्रश्न आहे बघा, एका 2 अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 14 आहे. त्या संख्यांमध्ये 18 मिळवले असता मिळणाऱ्या संख्यांमध्ये त्या अंकांची स्थाने बदललेली असतात तर ती संख्या कोणती? प्रश्न काही मोठा आहे म्हणून अवघड आहे असा नाही आहे. बघा, 2 अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 14. तर दिलेल्या ऑप्शनमध्ये बघायचं कोणत्या 2 अंकांची बेरीज 14 येते. बघा, इथं याची 14 येते, याची पण 14 येते, ह्याची 14 येते, याची पण 14 येते म्हणजे ह्या 4 ऑप्शनचे येतात. पण त्याच्यात काय म्हटलं बघा, त्या संख्येमध्ये 18 मिळवले असता. याच्यात आता जर 95मध्ये आपण 18 मिळवले तर संख्या 3 अंकी आपली येणार. पण काय म्हटलं आहे, त्या अंकांची स्थाने बदललेली असतात. म्हणजे जर 95 आहे तर त्याच्यात 18 मिळवल्यावर आपल्याला 59 आलं पाहिजे. असं होऊ शकतं का? पहिल्या ऑप्शनमध्ये होऊ शकत नाही. दुसऱ्या ऑप्शनमध्ये बघा, 86मध्ये जर आपण 86 आता 86ची बेरीज आपली 8 आणि 6 14 येते. पण 18 मिळवल्यानंतर बघा 86 अधिक 18 केलं तर आपल्याला काय होतं? 8 6 इथं मी करून दाखवते. बघा, आपण करून बघू. माझं इथं उत्तर ऑप्शन आहे तरी देखील आपण बघा 86 अधिक 18 केलं, 8 6 14 ह्याच्या 1 आणि ही 10 3 अंकी परत झाली. 104 येऊ शकत नाही म्हणजे ह्याचं देखील स्थान बदलल्यानंतर 68 ही संख्या आली पाहिजे पण ती येत नाही आहे, मोठी संख्या येते. तर 68मध्ये बघा 6 आणि 8ची बेरीज 14 येते. मग 68मध्ये 18 मिळवल्यानंतर मी इथं बेरीज केलेली आहे. बघा, 68मध्ये 18 मिळवले तर आपलं उत्तर काय येतं? 8 8 16 ह्याच्या 1 6 आणि 1 7 आणि ह्याच्या 1 8 म्हणजे 86. म्हणजे ह्या अंकाची स्थानांची बदल होते म्हणजे 68 तिथं 86 होतं म्हणून कोणता ऑप्शन येणार? 3 नंबरचा येणार 68. लक्षात आलं का? बघा, ह्या 2 अंकांची बेरीज 14 आणि ह्या संख्येमध्ये 18 मिळवायचं आहे. 68मध्ये 18 मिळवायचं आहे. 18 मिळवल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? उत्तर 86 येणार आहे म्हणून 3 नंबरचा ऑप्शन बरोबर. 5वा आहे बघा, एकक व दशक स्थानचे अंक समान असलेल्या एकूण किती 2 अंकी संख्या आहेत.
आता एकक दशक स्थानच्या संख्या म्हणजे कोणत्या असणार बघा. आपण 11च्या टेबल काय म्हटल्यात, 2 अंकी संख्या विचारल्यात, म्हणजेच 10 नंतरच्या आपण संख्या घ्याव्या लागतील. 10 नंतर 10 येऊ शकत नाही, समान अंक असलेले पाहिजेत म्हटल्यानंतर आपण 11चा टेबल डायरेक्ट घेतला तरी चालतो. 11 ते 11चा टेबल 9पर्यंत म्हणजे 99पर्यंतच्या संख्या ह्या आपल्या 2 अंकी असणार आहेत. एकूण त्या किती असणार आहेत, 11 9 99 म्हणजे एकूण 2 अंकी 9 संख्या असणार आहेत, म्हणून 2 नंबरचा ऑप्शन. 6वा प्रश्न आहे बघा. 1 ते 100 या संख्यांमध्ये 5 हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो. 1 ते 100मध्ये विचारलं आहे म्हणून आपण काय करायचं, संख्या लिहून घ्यायच्या. बघा मी इथं लिहून घेतलेलं आहे. अंक म्हटले म्हणून काय करायचं बघा, 5 15 25 35 45 50पासून पुढं 50 ही घ्यायची, कारण 5 हा अंक विचारला आहे. 50पासून 59पर्यंतच्या संख्या 65 75 85 आणि 95. आता अंक विचारला आहे म्हणून जिथं जिथं डबल जरी आलेला असेल, म्हणजे 55मध्ये 5 हा डबल अंक येतो, तो अंक आपण धरायचा आहे. बघा आता संख्या मोजू. 1 2 3 4 5 संख्या म्हणजे अंक मोजते मी. 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 म्हणजे 5 हा अंक असलेला अंक किती वेळा येतो आपला, एकूण 20 वेळा, म्हणून 2 नंबरचा ऑप्शन. 7वा प्रश्न आहे बघा. 10 ते 99पर्यंतच्या संख्यांमध्ये 9 हा अंक किती वेळा आला. 10पासून म्हणजे 10च्या अगोदर 9 येते, ही आपल्याला 9 धरायची नाही आहे. 9 हा अंक विचारला आहे, जसा वरच्या प्रश्नामध्ये होता तसाच सेम. आपल्याला 10पासूनच्या पुढच्या संख्या लिहून घ्याव्या लागतील. इथं घेतलेत बघा मी 19 29 आणि आता 39 49 59 69 79 89 आणि 90पासूनच्या 99पर्यंतच्या संख्या. आता अंक विचारले म्हणून अंक फक्त मोजायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 म्हणजे किती आल्या आपल्या संख्या, 19. संख्याने अंक 9 हा अंक आपला 19 वेळा येणार, म्हणून पहिला ऑप्शन बरोबर. आता 8वा प्रश्न आहे बघा. 1 ते 100 या संख्यांमध्ये 0 हा अंक किती वेळा आलेला आहे. 0 हा अंक 1 ते 100 या संख्यांमध्ये 0 अंक. मग आपण काय करणार, 10 ते 100मध्ये आता आपल्याला पहिला प्रश्न होता दशक स्थानी. आता इथं आपल्याला 0 किती वेळा येतो असं विचारले, म्हणजे आपण काय करणार, 10 ते 100पर्यंतच्या ज्या संख्या आहेत, ज्या संख्येच्या संख्यांमध्ये 0 हा अंक आहेत, त्यामध्ये 10 20 30 40 50 60 70 80 90 आणि 100 अशा एकूण आपल्या संख्या 10 येतात. पण 100मधली डबलची 0 आपण इथं धरत नाही, त्यामुळे आपण ती धरावी लागेल. 0 हा अंक विचारले ना, ज्या ज्या प्रश्नामध्ये अंक विचारलेला असतो त्या संख्यांमध्ये जर असा डबल अंक आला तर तो धरायचा. म्हणून आपल्या संख्या किती होणार, 10 ते 100मधल्या 10मधला 10 शून्य आणि 100मधली एक जादाची 0 ती एक 11 अशी मिळून आपले 11 म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन येणार आहे. पुढचा आहे बघा 9वा. 1 ते 100 या संख्यांमध्ये 2 हा अंक नसलेल्या किती संख्या. आता काय करायचं, 2 हा अंक नसलेल्या, आता वरचे प्रश्न जसे होते तसेच, तर 2 हा अंक असलेल्या संख्या किती असणार आहेत त्या पहिल्याला माहीत पाहिजे आपल्याला. तर अंक असलेल्या संख्या आपल्या 19 असतात. 2 हा अंक 1 ते 100मध्ये म्हटले ना, मग पहिला 2 धरून आपण जर म्हटलं तर आपल्या 22मधला 2 हा अंक डबल धरतो आपण त्याच्यात. अशा मिळून आपल्या 19 संख्या होतात. मग या संख्यांमध्ये म्हटले म्हणून आपण काय करणार, 100मधून 19 वजा करायचं. जसं आता इथं मी लिहिलेलं आहे बघा, स्पष्टीकरण तुम्ही लिहून घेऊ शकता. 2 हा अंक असलेल्या संख्या आपल्या 19 असणार आहेत. 1 ते 100मध्ये विचारलेत म्हणून 100मधून 19 वजा करायचे राहतात आपल्या 81. म्हणजे काय होणार, आपल्या 81 संख्या ह्या 2 हा अंक नसलेल्या संख्या असणार आहेत. 81 एकूण असणार आहेत. 3 नंबरचा ऑप्शन. 10वा प्रश्न आहे बघा. 1 ते 100 या संख्यांमध्ये 3 व 4 2 अंक समाविष्ट असलेल्या किती संख्या आहेत. समाविष्ट म्हणजे 3 व 4 ह्या दोन्ही अंक, म्हणजे एखाद्या ओळीत 13 ही संख्या असेल तर ती 13 धरायची, 14 असेल तर 14 देखील धरायची. अशा एकूण आपल्या संख्या किती असणार. आता मी इथं लिहून घेतलेल्या आहेत बघा, तुम्ही ते बघू शकता स्पष्टीकरण. 3 अंक असलेल्या संख्या आपण इथं लिहून घेतल्या, त्या किती आल्या आपल्या 19 आल्या. आणि 4 हा अंक लिहून असलेल्या संख्या आपल्या 19 आल्या. दोन्ही मिळून 19 दुनी 38 होतात. मी वजा 2 का केलं, कारण इथं 43 आणि इथं 34 दोन्ही सेम अंक आलेले आहेत, म्हणजे दोन्ही अंक तिथं समाविष्ट आहेत, म्हणून हे 2 अंक मी वजा केलेले आहेत. तर 19 अधिक 19 38 आणि वजा 2 36. तुम्ही 3 अंक असलेल्या संख्या इथं बघू शकता, 3 13 23 असं. आणि ह्याच्यात 33 34 35 36 म्हणजे 30पासूनचे पुढचे पूर्ण 39पर्यंतच्या संख्या अशा 4मध्ये देखील घ्यायच्या आहेत.
अशा पद्धतीनं तुम्ही हे स्पष्टीकरण लिहून घेऊ शकता. बघा आपलं उत्तर कोणतं येणार आहे? 36 1 नंबरचं ऑप्शन असणार आहे. अंक समाविष्ट असलेल्या संख्या किती म्हटले. मग आपण इथं काय केलं बघा, लक्षात आलं का बघा. 43 ही 4 आणि 3 ही तर धरलं, त्यामुळे आपले 19 संख्या येतात. पण आपल्याला काय करायचं आहे, संख्या किती विचारले, त्यामुळे हे 1 वजा करावे लागेल आणि ह्यातलं 1 वजा करावे लागेल. कारण की 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 ह्या 19मधला हा एक अंक वजा करावा लागेल. अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता बघा. 11वा प्रश्न आहे, 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 9च्या पटीत नसलेल्या संख्या किती. 9च्या पटीत नसलेल्या म्हटले म्हणजे काय, 9चा टेबल बघायचा आहे आपण, 9चा पाढा बघायचा आहे. आता 9च्या पाड्यामध्ये नसलेल्या संख्या, 9च्या पहिल्या पाड्यामधल्या असलेल्या संख्या आपल्याला काढायच्या आहेत. इथं मी लिहून घेतलेले आहेत बघा. 9 9 दुने 18 27 36 45 54 63 90 आणि 99 देखील येते. 11 90 99 म्हणून 99 देखील घेतले. संख्या मोजू बघा पहिला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 म्हणजे एकूण 9 संख्या असलेला 9च्या पाड्यातील संख्या 11 झाल्या. म्हणून आपण 100मधून 11 वजा करतो तेव्हा आपलं 89 उत्तर येतं. म्हणजेच नसलेल्या संख्या किती असणार आहेत, 89 असणार आहेत. 12वा प्रश्न आहे बघा, 71 ते 85 पर्यंतच्या संख्यांमध्ये 7च्या पटीतील किती संख्या आहेत. आता 7च्या पटीतील म्हणजे 7च्या टेबलमधील. तर 7च्या टेबलमधील संख्या आपल्या एकूण पटीतील किती संख्या आहेत म्हटले. 71 ते 85. आता 71 ते 85मध्ये कोणता येणार बघा, 7 7 77 याच्यामध्ये जो अंक येतो तो आपला 11 7 77 असा येतो. म्हणून हा 7च्या पटीतील झाला. आणखी कोणता 84 बघितला तर बघा, 12 7 84 म्हणजे 7च्या पटीतील म्हणजे 7ने भाग जाणाऱ्या संख्या. ह्या दोनच संख्या अशा आहेत 77 आणि 84 ज्यांना आपला 7च्या पटीतील किंवा 7ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. म्हणून आपला ऑप्शन येणार आहे 3 नंबरचा 2. चला तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने आपण 1 ते 100 या